मॉर्निंग गाईज, वेलकम टू मधुरिया टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांच्या यूट्यूब चॅनलला मी मितेश आपले स्वागत करतो आहे. तर आज आपण स्पेशल केरळ या ट्रिपमध्ये आज आपला दुसरा दिवस आहे. तर आज आपण अतिशय सुंदर अशा बीचवर म्हणजे कोवलम बीचवर उपस्थित आहे. अतिशय निसर्गरम्य वातावरण असलेलं कोवलम बीच तुम्ही पाहत आहात. हा जो निसर्ग आहे जो की केरळला जगप्रसिद्ध असा करणारा हा जे निसर्ग समुद्र किनारा आहे तेच पाहण्यासाठी आज आपण इथे आलेलो आहोत. तर चला तर मग पाहूया याच निसर्गाचे अतिसुंदर नजारे याच व्हिडिओतून आपण पाहणार आहोत. तर चला तर मग केरळचा निसर्ग सौंदर्य आपण पाहूया. माझ्या मागे जो बीच बघता अतिशय सुंदर असा हा समुद्र किनारा आहे. तो तुम्ही आता पाहतच आहात की किती सुंदर अशा लाटा मोठ्या लाटा येताना आपल्याला दिसत आहेत आणि स्वच्छ पाणी या बीचवर आपल्याला पाहायला मिळतं. कोवलम बीचवर तुम्ही जो बघताय जो आपल्या महाराष्ट्रात आहे गणपतीपुळे जसा तो किनारपट्टा आहे त्या भागात आपल्याला बीचमध्ये जाण्याला परवानगी नाही. तसेच कोवलम बीचलाही जाण्यास परवानगी नाही. त्याचं कारण आहे की हा खूप लवकर डीपली समुद्र आहे. इथे बरेच दुर्घटना घडलेल्या आहेत. त्या कारणामुळंच या बीचवर आपल्याला आत पाण्यात भिजायला सोडत नाही. पण काही थोड्यावर आपण गुडघ्या एवढ्या पाण्यात भिजू शकतो आहे. आणि तुम्ही बघता माझ्या मागे रिसॉर्ट आहे. अतिशय सुंदर असं रिसॉर्ट आहे ज्याचे की रेंज मला वाटतं की 3-3.5 हजार रुपयेपर्यंत आपल्याला मिळेल. आणि तुम्ही कधी आलायच तर त्रिवेंद्रम या भागात कन्याकुमारी त्रिवेंद्रम तर एक नंबर असा बीच मलाही वाटतो तो म्हणजे कोवलम बीच. अतिशय सुंदर आणि स्वच्छ बीच म्हणून हा कोवलम बीच ओळखला जातो.
सुंदर असा तिखट सोडा आहे तिखट. ह्यांनी मसालाच असा बनवला. त्यांच्याकडे ऑलरेडी मसाला आहे, त्याच्यावर त्यांनी मिरची कट करून घातलेली आहे. आपण ठेचा करतो ना ठेचा, त्या टाईप हा मसाला आहे. आणि त्याच्यात लेमन टाकलं आहे, त्याच्यानंतर मग गोटी सोडा हा असा एकदम मिश्रण करून आपल्याला दिलेला सोडा आहे. अतिशय सुंदर असा आणि टेस्टला खूप खूप म्हणजे असं तिखट आहे पण बेटर बेस्ट आहे. आपण तिची टेस्ट घेतोय. तिखट सोडा आहे.